भालकुम संघासाठी एक सुवर्ण संधी। जर एका षटकामध्ये 6 षटकार कुठल्या एखाद्या खेळाडूने ठोकले तर त्याला 10,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री देवीदास भोईर साहेबांच्या यांच्याकडून ते प्रदान केलं जाईल। रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक 6 षटकारांसाठी। यस, आणखीन आपण बघतो एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक संघ आपण बघतो ठाणा परिसरमधून, एक जुचंद्र परिसरमधून। द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस सोनवाई मरोई बालकोम या दोन संघांचा सामना चालू होतोय। 6 चौकारांसाठी पारितोषिक असेल, षटकारांसाठी नसेल। 6 चौकारांसाठी पारितोषिक आहे। पहिले षटक चेतन सामना करेल भावेश आणि अरुण। पहिला चेंडू चेतन, रिव्हर्स टॉक खेळण्याचा प्रयत्न, पायचीची दात, नक्कीच डावी इष्टींच्या जरासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते आपण पाहतोय पंचांचा नक्कीच जो सिग्नल होता तो नक्कीच डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की पहिला चेंडू अप्रतिम हाताळला चेतनने। अतिशय चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज चेतन, एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जुचंद्र संघाचा। चेतन इथे मात्र शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता। निखिल येतोय, निखिल कडून कुठली चूक नाही आणि या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज भावेशच्या खेळीचा अंत। ओव्हर द विकेटचा मारा, शबल क्रॉस वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम शॉट होता। वाईट डिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्येच उत्कृष्ट झेल टिपला जातोय निखिल याच्या मार्फत आणि पहिला फलंदाज बाद होतोय सोनवाई मरोई बालकुम या संघाचा भावेशच्या रूपेने। नक्कीच निर्णय घेणं योग्य असतं। आपण पाहतोय की द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघ खेळतोय, घरचा संघ आहे आमच्या। नक्कीच त्यांच्याकडून नक्कीच चांगली रणनीती आखली घेते, कारण चेतन हा महत्वाचा गोलंदाज आहे। पॉवर प्लेचे षटक कसं हाताळावं याचं उत्तम तंत्र मंत्र त्याला अवगत आहे आणि त्याच्या अनुषंगाने नक्कीच एक चांगलं गोलंदाज वैविध्यपूर्ण षटक हाताळलं जाईल अशी आशा। चेतन आता मात्र संतोष भोईर क्रमांक 3 वर मैदानाच्या आत, एक अनुभवी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू। इथे मात्र सुरेख चेंडू, मात्र यष्टीरक्षक दक्ष नव्हता, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय, सीमारेषे बाहेर बाईच्या स्वरूपात प्राप्त झाला। चार धावा येतात। हा चेंडू बघितला पण अप्रतिम चेंडू टाकला होता, हा सुद्धा मात्र यष्टीरक्षक चुकतोय। थोडीशी ओव्हरफिट डिलिव्हरी आणि यष्ट्यांच्या वरून चेंडू ऑफ स्टंपला थोडा गेला होता। यष्टीरक्षक स्किनच्या समोर जातोय, चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी। चेतन षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र लोअर फुलचा चेंडू, चेंडूला रिव्हर्स स्वीप करतोय, चेंडू गली क्षेत्रामधून डीप थर्ड मॅन क्षेत्राकडे जातोय। मैदानाचं सौंदर्य सादर करणारा, सौंदर्याने नटलेला रणजित चौकार। पुन्हा एकदा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। बघितलं यावेळेस रिव्हर्स शॉट, याच्या अगोदर आपण बघितलं भावेश यांनी रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो असफल झाला होता। यावेळेस आपण बघतो फलंदाज अरुण एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हटला होता। बघितला काय जबरदस्त फटका, स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। 4 धावांना धावफलका पुढे सरकताना पोहोचते तो 8 वर। बाईकच्या स्वरूपात जो प्राप्त झालेला चौकार तो आशादायी ठरला, प्रेरणादायी ठरला आणि तदनंतर नक्कीच सूर गवसला अरुणला। अरुण आपला वैयक्तिक खातं उघडतोय 4 धावांनी। पुढचा चेंडू चेतन अरुणसाठी, आता मात्र स्वीप करतोय, इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, 4 धावांसाठी अप्रतिम चौकार।
बघितला असं होता फुल ऑफ चेंडू होता, लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढला होता गॅप मध्ये. बघितलं फाईन लेगचा क्षेत्ररक्षक विशाल चेंडू मागे धावत होता, मात्र अडू शकला नाही चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अशी सुरुवात झालेली आहे सोनवाई मरवाई बालकुम या संघाची. नाही जो चेंडू यष्टीरक्षकाला चुकून थर्ड मॅन क्षेत्राकडे गेला तदनंतर नक्कीच आपण पाहतोय की समीकरण थोडस वेगळं घडलं आणि नक्कीच द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचं थोडंसं बिघडलं. कारण पहिल्या 2 चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. पहिल्या 2 चेंडूवर कुठलीही धाव नव्हती, एक गडी बाद झाला होता आणि तदनंतर तिसरा चेंडू देखील अतिशय परिपक्व हाताळला होता. मात्र यष्टीरक्षक इथे मात्र प्रमोद चुकतोय, गाफील राहतोय आणि ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही दुसरी बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय इथे घेतला जातोय. निश्चितच हा चांगला निर्णय असणार आहे, कारण आपण बघतोय धावसंख्या थोडीशी जास्त झालेली आहे आणि एक फलंदाज आपण बघतोय जो अरुण आहे तो सेट झालेला आपल्याला दिसतोय. चांगली फलंदाजी करताना दिसते का पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली, कारण गॅप मध्ये जास्त खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण हे मैदानच जसं आहे, या मैदानामध्ये तुम्ही जेवढे गॅप मध्ये खेळाल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. ज्या प्रकारची फलंदाजी अरुण याने केलेली आहे, हा 8वा असा फलंदाज ज्यांनी लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेले आहेत. नक्कीच इथे आपण बघतोय निर्धाव षटक हाणणारा गोलंदाज कैवल्य. पहिला चेंडू हलक्यात फक्त चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गरी क्षेत्राच्या जवळपास तिथे क्षेत्ररक्षक होता, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेवर समाधान, एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 17वर. एक वैशिष्ट्य आपण बघितलं, ओपनिंग ज्यावेळेस घेतले होते जे संघ हारले त्यावेळेस त्या संघाने कांदिवली संघ म्हटलं, त्यानंतर अब्बास मेरारोड संघाचा सुद्धा कर्णधारी म्हटलं की आम्ही जो बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता तो थोड्या चुकीच्या वेळी घेतला होता, मात्र यावेळेस बघूया वेळेवर घेतलाय का नाही सोनवाई मरवाई बालकुम या संघाने. कारण कैवल्यला पॉवर प्ले घेणं नक्कीच कधी कधी आपण एक संकटाची सूचना असं म्हणू शकतो. कैवल्य पुढचा चेंडू इथे मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला हुक करतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अप्रतिम चौकार. एक जो डॉट चेंडू गेला त्यामुळे एक डॉट चेंडूमुळे जवळजवळ 10,000 रुपये पारितोषिक गमावलेले अरुण याने. हा अप्रतिम फटका बघितला, पण पुलचा फटका होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. धावगतीला एक चांगला आकार इथे पाहायला मिळतोय. वेळ कमी खर्च करा जुचंद्र संघ, ही दुसरी सूचना असेल तुम्हाला. कैवल्य षटकातील पुढचा चेंडू अरुण साठी राईट अप ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. नशिबाची साथीने आलेला हा पुन्हा एकदा सुंदर रणजित चौकार. लेग बाईटचा इशारा. आपण पाहू शकतो महत्वाचे धावा येणं महत्वाचं. लेग बाईज आशादायी चौकार आपण पाहतोय. अरुणनी प्रयत्न केला होता, मात्र नक्कीच आपण पाहतोय अंगाचा स्पर्श घेऊन हा बघितला, पण रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र लिडिंग एज लागून हा चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर. पुढचा चेंडू कैवल्य. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा मनसुबा.
इथे मात्र शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये अतिशय दक्ष होता तो चेतन. 1 धाव मिळते आणि एकाच धावाने समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते. 2 षटकाच्या अंती 30 धावा. लेग बाईटचा इशारा. दोन षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय सोनवाई मोरवाई बाळकुम संघाची 30 धावा 15च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो आपल्याला सोनवाई मोरवाई बाळकुम हा संघ. 2 षटक समाप्त होतात. 15च्या सरासरीने वाटचाल करतोय सोनवाई मोरवाई बाळकुम संघ. नक्कीच ओपिनियन घेताना सांगितलं होतं की आम्ही जवळपास 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याच अनुषंगाने इथे आपण पाहतोय 15च्या सरासरीने वाटचाल करतोय. 5 षटकांचा विचार केला तर 5 षटकामध्ये आपण पाहिलं 15च्या सरासरीने जवळपास 75 धावा अर्जित करू शकतो. मात्र येणारी षटकामध्ये नक्कीच गोलंदाजचं विवरण पृथक्करण कसं असेल त्याच्यावर डिपेंड असेल पूर्ण ही धावगती किंवा हे उद्दिष्ट. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हितेंद्र स्वतः कर्णधार आहे. या संघाचा पालक आहे. आणि कामन परिसरामध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात. रुकेश सकपाल पप्प्या रवी सकपालन कंपनी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि हार्दिक शुभेच्छा दिलेतात. त्यांनी सुद्धा रणजित चषक आणि श्रीकांत भोईर कंपनी यांना. हितेंद्र पहिला चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. लगेच हलक्यातून फक्त चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. अतिशय दक्ष प्रमोद आणि कॉट बिहाइंड. फलंदाज मात्र बघितलं आपण हितेंद्रचा हा चेंडू होता. राऊंड ओव्हर द विकेटचा मारा. क्लिक करण्याचा प्रयत्न. एज लागते. प्रमोदच्या हातामध्ये चेंडू जातो आणि सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज अरुण जो खतरनाक फलंदाज ठरत होता द ग्रेट मराठा जोचंद्र या संघाला, तो जो अडथळा होता तो अडथळा यातीने दूर होताना आपल्याला दिसतोय. नक्कीच कर्णधार पदाला साजेस गोलंदाज पृथ्वीकरण जबाबदारी स्वीकारतोय इथे मात्र हितेंद्र. कारण पहिल्या चेंडूवर अशा प्रकारचं यश संपादन करणं नक्कीच संघाचं आणि स्वतःचं मनोधैर्य उंचावण्यासारखी बाब इथे मात्र हितेंद्र मार्फत पूर्णत्वास जातोय. पहिल्या चेंडूवर चेंडू हाताळला होता राईट ऑफ ओव्हर द विकेट. ज्यावेळेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, बॅटचा स्पर्श केला, चेंडू अंगावर आदळला, चेंडूची गती कमी झाली, प्रमोदला संधी प्राप्त झाली आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात हा पहिला यश मिळतं हितेंद्रला. संघाचं हे दुसरं यश. नितीन जातोय संतोषला साथ देण्यासाठी. इथे मात्र फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये धावाची संधी. मात्र सुदैव की चेंडू आपण पाहतोय मोहन मार्फत नॉन स्ट्राईक एंडला फेक झाली नाही. इथे मात्र विकेट किपर कडे फेकी करणं पसंत केलं मोहन पाटील यांनी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. 2 गडी बाद 31 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर यापुढची लढत जी असणार आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. आता मात्र धोका निर्माण होतोय आणि संतोष भुईर आणि इथे मात्र फलंदाज नितीनचं कॉलिंग नव्हतं. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. बॉक्स जवळ यायचंय. बघितलं पण कट करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी संतोष भोई यांनी. हा बघितला पण हितेंद्र आता हा चेंडू मारण्याचा प्रयत्न जरा आउटसाइड एज लागली. फ्लाय स्लिप मध्ये चांगला शतरक्षण, चांगली फेकी आणि एक चांगला फलंदाज संतोष भोईर हा धावचीच्या रूपाने बाद होतो. तिसरा फलंदाज बाद होतोय सोनवाई मोरवाई बाळकुम या संघाचा. नक्कीच वयाची 45-50च्या आसपास वयोमान असेल आणि अजूनही तरुणांना लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य ते सादर करतात. गणेश येतोय नितीनला साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडला. हितेंद्र नक्कीच संघासाठी महत्वपूर्ण दुसरं योगदान देतोय. इथे मात्र हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय. चेंडू वळतोय कव्हर पॉइंट मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी. निलेश नक्कीच सावरण्याचा प्रयत्न करतोय. मात्र 3 धावा पडून पूर्ण होत आहेत. आपण पाहिलं की नक्कीच विशाल याचा पाय थोडासा घसरला होता आणि अडथळा निर्माण झाला होता आणि त्याच कारणास्तव पायाला लागून चेंडू फुटबॉलच्या पद्धतीनं नक्कीच चेंडू वळला होता. मात्र नक्कीच निलेशने सावरलं आणि संघासाठी 1 धाव त्यांनी वाचवली. 3 धावांनी धावसंख्या पोहोचते 34 वर. खरोखरच चांगलं 1 धाव निश्चितच अडवली. 3 धावा जरूर आलेल्या आहेत. सुरुवात अप्रतिम झालेली आहे.
पालकुम संघाची. हितेंद्र थोडस रनअप मध्ये बिघाडतोय. डेड बॉलचा इशारा पंचांमार्फत, ज्याला मृत चेंडू असं मराठीमध्ये संबोधलं जातं. हितेंद्र इथे मात्र हलक्यात पुन्हा एकदा जेंटल पुश करतोय. चेंडू वळतोय पॉइंट मधून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. लगेच चांगलं क्षेत्ररक्षण विशाल मार्फत रिटर्न होतोय. एकच धाव. फलंदाज नितीन याला. बघितलं यावेळेस अतिशय चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन सॉफ्ट बॅटून पुश केलं होतं. नितीन याने एक धाव पूर्ण केली. 2 या धावसंख्येवर नितीन पोहोचला. संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 35 धावा 35. हितेंद्र मार्फत लगेच फलंदाज गणेश इथे कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वळतोय फ्लॅश स्लिप क्षेत्रामध्ये. मोहन पाटील मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने 3 षटकांची सांगता. 3 षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत त्या 11.67 च्या सरासरीनं 3 गडी बाद 35 धावा. खेळाडू बांधवांनो, खाली बसून आपण पाणी पियाल तर नक्कीच आपल्याला ते फायदेशीर ठरेल. कारण खेळाडू बांधवांनी जर अशा प्रकारे पाणी पिलं तर नक्कीच त्यांना ज्या काही इतर गोष्टी असतात त्या टाळता येतात. आणि हेमंत आपण पाहू शकतो मान्यवर कक्ष देवीदास भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर या खेळाडू मान्यवर कक्षामधून नक्कीच हा खेळ पाहतात. या खेळाडूंचं कौशल्य पाहतात. यस, छोटा आपण बघू शकतो वेदांत भोईर हा सुद्धा आपल्याला दिसतोय. या छोट्यांनी सुद्धा भरपूर एन्जॉय केलेले हे रणजित चषक 2019. सीद याच्यानंतर सीद सुद्धा आपण दिसतोय यावेळेस प्रॅक्टिस करताना दिसतो, कारण उद्या सामना असेल त्याचा. जयदुर्गा 11 कळवा संघाला आणि कमलेश पॅकर्स वर्तक नगर संघाला हा दुसरा ऑफिशियल कॉल. नक्कीच आमचे नाना अप्रतिम काम करतायत लाईव्ह टेलिकास्टसाठी. जवळपास 20 ते 25 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आणि नक्कीच त्यांच्याकडून एक अप्रतिम टेलिकास्ट होतोय. आमचा समालोचन कक्ष पाहू शकता माझ्या समवेत ज्ञानेश्वर मुकादम आणि नक्कीच मराठी आणि हिंदीमध्ये भाषेवर प्रभुत्व असणारे समालोचक हेमंत पाटील. आमचा सर्वांना नमस्कार. थँक्यू. चेअरअप करा. खरोखरच भास्कर डाकी यांच्या मार्फत अतिशय चांगला कॅमेरा वर्क होताना आपल्याला दिसतंय. 3 षटकं समाप्त झाली. अजूनही 2 षटकं शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. मात्र या 12 चेंडूमध्ये काय दडलंय, कोणाचं घडतंय, कोणाचं बिघडतंय, चेंडू फळीमधील द्वंद्व कशा पद्धतीने रंगतंय या ऐकूया हेमंत पाटील मार्फत. खूप खूप धन्यवाद. कैवल्य गोलंदाजीसाठी येतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मैदान ओव्हर टाकलं होतं. एकच असा गोलंदाज आहे या स्पर्धेमध्ये ज्याने मैदान ओव्हर टाकलेला आहे. विकेट मैदान ओव्हर टाकलं होतं. हा चेंडू बघितला, फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूचा शॉट फाईन लेगच्या दिशेने थोडासा प्लंबल झाला होता क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. शॉट निश्चितच अडवलं होतं 30 सर्कलच्या आतमध्ये. चेतन त्या ठिकाणी होता. एकच धाव मिळते. एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 36 या धावसंख्येवर 3 कडीच्या मोबदल्यात. नक्कीच आउटफील्ड मध्ये चेतन हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. स्वतः गोलंदाज फलंदाज ही तिन्ही भूमिका तो चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. अष्टपैलू सिद्ध करतोय. कैवल्य पुन्हा एकदा या विलर्मिस टाइम स्ट्रोक झेल होऊ शकतो. प्रमोद झेल खाली विकेट कीपर आणि सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. दिसतोय राईट आर्म ओ द विकेट. पुन्हा एकदा कैवल्य. चांगला फटका आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटला. एफर्टलेस शॉट 6 धावांसाठी षटकार.
आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. 44 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नक्कीच. 3 चौके आपल्याला स्क्रीनवर दिसतात. नक्कीच 4 गडी बाद 44 धावा. मात्र आपण पाहिलं की कैवल्यच्या या चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यावेळेला नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता त्यावेळेला 2 धावा मिळतात. पुन्हा कैवल्य गोलंदाजी मार्कवर ऑन द राइज लॉंग ऑन ला पुन्हा निलेश, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्सने सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे का, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय धावांचा पाऊस पाडला जातोय फलंदाज नितीन मार्फत. 19 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये कैवल्य मार्फत. एक आशादायी गडी त्यांनी बाद केला होता, मात्र तदनंतर नक्कीच धावांचा एक जबरदस्त भडीमार केला होता तो नितीन याने एक अप्रतिम फलंदाजी करताना. खरोखरच चांगली फलंदाजी नितीन याने केली. नितीन हा जर म्हटला तर एक ट्रम्पकार्ड फलंदाज म्हटला जातोय. 54 धावा धावपळकावर 54. 54 धावा धावपलकावर 4 गडीच्या मोबदल्यात एक अंतिम षटक शिल्लक आहे. नितीन खेळतो 21 धावसंख्येवर. नितीन 20 धावसंख्येवर खेळतोय, जवळजवळ 21 या धावसंख्येवर खेळतोय. निश्चितच नितीन सुद्धा जर म्हटलं तर बालकुंभ संघाचा 40+ मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. मात्र या रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा अप्रतिम फलंदाजी करतोय. म्हणजे 40+ मध्ये तर धुवाधार फलंदाजी करत असेल हा फलंदाज. नक्कीच जुचंद्र अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा रवी पाटील, श्याम पाटील तशा प्रकारे अजूनही वयाची तमा न बाळगता तरुणांना लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य सादर करतात. त्याचप्रमाणे संतोष भोईर असतील, नितीन असतील, त्याचप्रमाणे कौशल्य सादर करतात. खूप कौतुक असेल या दोन्ही खेळाडूंचं. गोलंदाज पंकज शेवटचं षटक घेऊन येतो. लेफ्ट आर्मनी राऊंड विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पूल केलेला आहे. कॉर्नरच्या दिशेने बंदू चेंडू खाली येतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये अप्रतिम झेल टिपतोय आणि हा फलंदाज बाद. संख्या पोहोचलेली आहे ती 60 या धावसंख्येवर. मात्र आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे आयोजक कमिटीची. या चेंडू नंतर मी सूचना सांगणार आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा रिवाजचा फटका. यावेळेला स्वीपर कव्हरच्या दिशेने सीमारेषा बाहेर. षटकार. पर्पल कॅप त्यांनी परिधान न केल्यामुळे त्याला त्या संघाला 2 धावांची पेनल्टी ही सहन करावी लागेल. यस, कंपल्सरी. तुम्हाला अगोदर आपण बघतोय हा 4था दिवस आहे. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेट पाहता. ज्या कॅप्टनला कॅप्टनची कॅप दिलेली आहे ऑरेंज कलरची ती कंपल्सरी घालायची आहे. ज्यानंतर ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे त्याने मॅन ऑफ द मॅचची कॅप कंपल्सरी घालायची आहे. लक्षात घ्या, जर कॅप्टनला मॅन ऑफ द मॅच मिळाली कॅप तर त्यांनी नाही घातली तरी चालेल, कारण त्याला ऑरेंज कॅप ऑलरेडी दिलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इथे मात्र नक्कीच नितीन मार्फत एक अप्रतिम लीलया सादर करणारं कौशल्यपूर्ण क्रिकेटचं सौंदर्य इथे सादर केलं जात आहे.
पुन्हा गोलंदाजी मार्कवर पंकज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. यावेळेस वाईट स्पीड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फलंदाजी कोणी म्हणू शकणार नाही की हा 40+ खेळाडू आहे. आपण पाहू शकता पंकजची शैली, अप्रतिम शैली, आणि त्या शैलीला नक्कीच एक अप्रतिम प्रत्युत्तर देतोय आणि आपले कौशल्य त्यांनी सादर केलंय. तरुणांना लाजवेल असं सौंदर्यपूर्ण क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. यस, या खेळीसाठी आपण बघतोय शैलेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक लागू होते नितीन याला. खरंच अनबिलिव्हेबल. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण होते, ती म्हणजे नितीन याची. जोरदार टाळ्या वाजवायच्या. हाफ सेंचुरी पूर्ण नितीन याची. हा यावेळेस आपण बघतोय अतिशय सुरेख डिलिव्हरी आणि डॉट होते चेंडू. एक अंतिम चेंडू शिल्लक असेल. दोन्या सामन्यामध्ये मिळून हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 72. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावांचा षटकार. कमलेश पैकर वर्तक नगर, जय दुर्गा की टीम के कप्तान आ चुके हैं. कमलेश पैकर वर्तक नगर की टीम कैप्टन. बहुत ही बढ़िया मैच. मैं टॉस बॉक्स से आपका स्वागत करता हूं. हमारे साथ सम्मानीय शैलेश जी भोईर, जिनका काफी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट में, खास करके स्त्री भ्रूण हत्या का जो सुझाव था इनके संकल्पना से. दोनों टीमों को शुभाशीर्वाद देते हुए, और ये टॉस तो आपको मालूम है रंजित फाउंडेशन और रंजित फाउंडेशन का कॉल किया गया है. रंजित फाउंडेशन यानी टॉस जीता है वर्तक नगर की टीम ने. तो क्या लेना चाहेंगे आप? टॉस आपके बारे में लगा है. हम लोग फील्डिंग लेना चाहेंगे. फील्डिंग क्यों? पहली बार भी आपने फील्डिंग लिया था, इस बार भी आप फील्डिंग ले रहे हैं? पहली बार बैटिंग आया था. ओहो, पहली बार टॉस हारे थे, लेकिन क्या लक्ष्य देना चाहेंगे? 60 to 65. 60 to 65 का लक्ष्य. और अभी फील्डिंग लिया है, तो कितने कम स्कोर में आप इन सामने वाली टीम को, क्योंकि आपने इनका गेम भी देखा है, क्या लगता है आपको इस टीम के बारे में? कुछ रणनीति अपनाई आपने? अभी ये तो फुल ओपन ग्राउंड है, तो 40 to 45 पे उनको रोकना चाहेंगे. और कौन से ऐसे गेंदबाज होंगे जिनके ऊपर आप जरूर जिम्मेदारी डालेंगे? हेमंत है, मैं खुद हूँ, और पिंटू है. लेकिन पहली बार आपने बहुत ही बढ़िया गेम का प्रदर्शन किया था. आपके शायद नीलेश ने आपके इस मैच में रंग भरा था. इस बार आप बल्लेबाजी में किसके ऊपर भरोसा करेंगे? नीलेश तो है ही, हेमंत पे. नीलेश, हेमंत, ठीक है. बेस्ट ऑफ लक टू यू. और चलते हैं, हमारे पास टीम के कैप्टन है. क्या लगता है आपको, कितना स्कोर का टारगेट आप दे पाएंगे इनको? 70 का ट्राई करेंगे. 70+ का. 70+ का. तपती धूप है, गेंद अब टर्न होने जा रही है, तो क्या लगता है, क्या मैच बनेगा? हाँ सर, मैच बनेगा. अच्छा खेलेंगे तो मैच बनेगा ही. और कौन से बल्लेबाज होंगे जिनके ऊपर आप दारोमदार रख देंगे? अक्षय है, प्रदीप है, प्रवीण है, मैं भी हूँ एक. ठीक है. सेकेंड राउंड का मैच है, सुपर 6 से ले जाने के लिए आपको एक कदम दूर है. ये मैच अच्छा होगा ना, गारंटेड? यस सर. ओके, थैंक यू वेरी मच. दोनों टीम के कैप्टन को काफी बेस्ट ऑफ लक. नाउ ओवर टू द कमेंट्री बॉक्स.
धन्यवाद. 77 धावांचं लक्ष्य. पहिली सलामीवीर जोडी आपण पाहतोय जितेश आणि कैवल्य, ज्याला बंधू या नावानं ओळखलं जातं. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर अरुण. इथे मात्र मोठा फटका इनफिल्डच्या वरून खेळतोय, लॉंग ऑन क्षेत्र निवडतोय, साइड स्क्रीनच्या बरोबर मध्ये जातोय, चेंडू सीमारेषे बाहेर. पहिला अप्रतिम चौकार. तर जितेशच्या बॅट मधून हा अप्रतिम फटका होता. स्विच हिट केलं होतं आणि चेंडू गेला होता स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते 9 वर. बिनबाद 9 धावा, 77 धावांचं आव्हान. इथे मात्र लोअर फुटचा चेंडू थोडस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मानस होता जितेश या फलंदाजाचा. मात्र इथे निर्धाव चेंडू, एक चांगला चेंडू हाताळतोय तो अरुण. 3 चेंडू हाताळतोय, 9 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू अरुण जितेश साठी. सुरेख चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू वळतो मिळून क्षेत्रामध्ये. धावाची संधी, मात्र फेकी व्यवस्थित यष्ट्यांवर होत नाहीये. हार्दिक स्वागत आदरणीय सुशांत मुकादम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. सर्वांचं स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. रणजी स्मृती चषक 2019 मध्ये एक जबरदस्त स्पर्धा, ठाण्याची मानाची स्पर्धा म्हटली जाते आणि ठाण्याचा वर्ल्ड कप म्हटली जाणारी ही स्पर्धा. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सामना चालू आहे द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस सोनवाई मोरोई बालकुंभ या दोन संघादरम्यान. जवळजवळ 77 धावांचं टार्गेट दिलेले आहे बालकुंभ संघाने द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर. उत्तर देताना आतापर्यंत बघतोय 10 धावा झालेल्या आहेत. अरुण पुढचा चेंडू, चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नितीन जातोय चेंडूवर, जोपर्यंत नक्कीच बंधूला कैवल्यला इथे मात्र संधी मिळते 2 धावा अर्जित करण्याची. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 12 वर. जुचंद्र संघाच्या फलंदाजांना सूचना असेल, वेळेचा योग्य वापर करा, कृपया टाइमपास करू नका, विनंती असेल कैवल्य आणि बंधूला. पुढचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये, नितीनच्या हातामध्ये चेंडू. मात्र यावेळेला नक्कीच लवकर चेंडू हातामध्ये येतो नितीनच्या. रिटर्न देखील केला जातोय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. बिनबाद 13 धावा. एक आशादायी क्रिकेट, एक चांगलं फाउंडेशन. काय म्हणशील हेमंत या पहिल्या षटकाबाबत? खरोखरच पहिलं षटक जर बघितलं पॉवर प्लेचं षटक होतं. या ठिकाणी आपण बघतो 13 धावा आलेल्या, एक चांगली टोटल आपण जरूर म्हणू शकतो. मात्र जो आस्किंग रन रेट जो होता तो त्याच्यापासून जवळजवळ 2 धावा दूर आहे. आस्किंग रन रेट होता 15.40चा. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा, वेळेबद्दल सहकार्य करा. या ठिकाणी पहिली वॉर्निंग दिली जाते ती म्हणजे सोनवाई मरवाई बालकुंभ या संघाला पंचांनी सुद्धा या ठिकाणी दर्शवलं. आणि जर बघितलं आपण तर आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 35 ते 40 मिनिटे आपण उशिरा चाललेलो आहे. संतोष भोईर साहेब, कृपया आपण आपल्या संघाला सूचना करा, कारण वेळ जास्त वाया जाणार नाही. ही दोन्ही संघांनी ही गोष्ट नमूद करा. ही स्पर्धा महत्वाची आहे आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं वेळेचं योगदान देखील महत्वाचं आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज गुरुनाथ. आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांनी मला आत्ताच माहिती दिली की कमीत कमी 35 ते 40 मिनिटे आपण उशिरा चालवलं, कारण जवळजवळ 3 वाजून 10 मिनिटांनी
हा सामना संपायला पाहिजे होता, मात्र अद्यापही आपण बघितला 4 षटक टाकण्याचे पाहिजे, म्हणजे 20 ते 25 मिनिटं अद्याप जातील. पुढचा चेंडू इथे मात्र गुरुनाथ मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि ते मात्र यष्टीरक्षकाला संधी मिळते. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये नक्कीच झेल मध्ये कन्वर्ट होतोय आणि गुरुनाथला लाभलेलं पहिलं सुयश, सोनवाई मरुवाई बालकुम संघाला लाभलेलं पहिलं सुयश. बात होतोय फलंदाज कैवल्य. निश्चितच मोठी अपेक्षा होती कैवल्य याच्याकडून, एक अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय टेनिस क्रिकेट मधला, आता तोच फलंदाज या ठिकाणी बाद होता आपल्याला दिसतोय. आता धावसंख्या आपण बघितली 13, या धावसंख्येवर पहिला हादरा लागतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला कैवल्याच्या रूपाने. नवीन फलंदाज हितेंद्र, मात्र हितेंद्र याच्यावर धुरा असेल संघाची. हितेंद्र आणि जर जितेश हे दोन फलंदाज टिकून राहिले तर निश्चितच हा संघ टिकेल, कारण ह्या दोन फलंदाजांमध्ये मोठी क्षमता आहे. संदीप गुरुनाथ षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळतोय. चेंडू मात्र सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून जातोय सीमा रेषे बाहेर. सक्सेसफुल षटकार. अप्रतिम फटका ओ स्लॉक स्विपच्या अंदाजामध्ये खेळला होता. या फटक्याला डीप स्पीड विकेटच्या दिशेने सचिन तेंडुलकर स्टँडच्या मागे जाऊन चेंडू पडतोय. 6 धावांसाठी षटकार. षटकारांनी धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. ज्याप्रमाणे ओव्हरपेच चेंडू होता, चेंडूला स्वंग केलं होतं आणि आपण बघतोय कपिल देव स्टँडच्या वरून जातोय चेंडू. गुरुनाथ षटकातील पुढचा चेंडू जितेश बंधूसाठी. राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा नक्कीच मुवमेंट होती, चेंडू खेळतोय, संधी मिळते, मात्र संधीचं सोनं देखील केलं जात आहे. धावता सुरेख झेल टिपलातोय आणि जितेशच्या खेळीचा अंत. दुसरा फलंदाज बाद. बघितलं आपण यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता, सरळ बॅटने खेळून काढलं होतं चेंडूला लॉग ऑनच्या दिशेने. लॉग ऑनचा क्षेत्रक्षेत्र एक धावता झेल टिपला जातोय आणि हा फलंदाज महत्वाचा फलंदाज, डेंजरस फलंदाज होता. त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतो. फलंदाज बालकुम संभाला शेवटची अंतिम वॉर्निंग. वारंवार सूचना होऊन तुमच्यामध्ये सुधारणा होत नाहीये. गडी बाद झाल्यानंतर टीम मीटिंग साठी का जाता आपण? पंचांकडून वारंवार सूचना होत आहेत. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग. यस, लास्ट ऑफिशियल कॉल. वेळेबद्दल सहकार्य करा. आता जर आपण बघितलं तर निश्चितच वेळ थोडासा झालेला आहे या ठिकाणी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. तुमची जवळपास 9 ते 10 मिनिटं खर्च केलं तुम्ही. बालकुम संघ लक्षात ठेवा. पुढचा चेंडू गुरुनाथ. डावखुरा फलंदाज हितेंद्र एका आधार आहे या संघाचा. फुलटॉस चेंडू. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी. त्याचा पुरेपूर फायदा हितेंद्र मार्फत घेतला जातोय आणि त्याला योग्य साथ निखिलची मिळते. फुल टॉस डिलिव्हरी होती यावेळेस. फक्त चेंडूला ढकलून दिलं होतं कवच मध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्या हितेंद्र यांनी. हितेंद्रने आपलं खातं खोललेलं, खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 21 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. निश्चितच हा जो संघ म्हटला तर निश्चितच चेसिंग चॅम्पियन संघ म्हटला जातो जुचंद्रचा. पुढचा चेंडू गुरुनाथ. इथे मात्र हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. एक सॉफ्ट अँड जेंटल पुश करतोय. चेंडू आपण बघतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये स्वतः गुरुनाथ अडवतोय. एका धावीची भर धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 22 वर. निश्चितच स्ट्राईक थोडीशी रोटेट केली, कारण उजव्या फलंदाजाला हवा आहे. या ठिकाणी दिमाग लढवणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे की कुठल्या दिशेने हवा आहे. दोन्ही साईडने आपण बघतो 2 फलंदाज, एक फलंदाज बघतो डावखुरा, एक फलंदाज उजवा आहे. ते उजव्या फलंदाजाला स्ट्राईक दिली, कारण हितेंद्र हा जाणतो की दुसऱ्या एंड कडून ज्यावेळेस फलंदाज येईल त्यावेळेस तो अटॅक चढवणार आहे.
निखिल पंचांची अधिकृत गाठ घेतोय. पहा एक चांगल्या फलंदाजाचं सुलक्षण म्हटलं तर गाठ घेणं आणि तेच दर्शवतोय तो निखिल. गुरुनाथ षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र फुल टॉस चेंडू ऑन दी अप खेळतोय. चेंडू वळतोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. चेंडू जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम रणजित चौकार. अतिशय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा आपण बघू शकता गुरुनाथ याचा हा अंतिम चेंडू होता या षटकातला. ओव्हर द विकेटचा मारा करत होता निखिलसाठी. लो फुल टॉस चेंडू लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जातोय. वन बाउन्सनी चेंडू आपण बघतोय शतरक्षाच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेऊन नक्कीच आता मात्र आधार आणि कणा भक्कम करण्याचा प्रयत्न जुचंद्र संघाचा. मात्र अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आपण जर पाहिलं तर अजूनही आवश्यक धावगती आहे ती 51 धावा. मात्र उर्वरित 18 चेंडू मध्ये 51 धावा पूर्ण करतील का जुचंद्र संघ येणारा क्षण सांगेल. मात्र त्या 18 चेंडू मध्ये काय दडलंय क्रिकेटचं विलक्षण विलोभनीय प्रेम सौंदर्यपूर्ण क्रिकेट या ऐकूया. उर्वरित 3 षटकांसाठी धावतं विवरण धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील मराठी महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेमध्ये हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रणजित स्मृती चषक 2019 मध्ये श्रीकांत भोईर अँड कंपनी यांच्या मार्फत सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हा सामना आपण बघतोय द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस सोनोई मरोई बालकुम या 2 संघादरम्यान. 77 धावांचं टार्गेट दिलं होतं जुचंद्र संघासमोर आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 26 धावा 13च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो आपल्याला. तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. आणि आता हे जे बॅटिंग प्रॉब्लेमचं जे षटक घेतलेलं आहे मी म्हणेन की बरोबर वेळेवर हे निर्णय घेतलेला आहे. कारण कर्णधार स्वतः फलंदाजी करतोय आणि त्याला हवा साथ देणारी आहे आणि निश्चितच या बॅटिंग प्रॉब्लेमचा फायदा होईल तो म्हणजे कॅप्टन हितेंद्र याला. हितेंद्रचा चांगला निर्णय आहे. मात्र पाहायचंय नितीन किती धावा खर्च करतोय. नितीन गोलंदाजी मार्कवर अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण बघितला पण एक मिड ऑफ आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने खेळून काढला जातोय. वाईट स्पीड विकेटला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव पुन्हा दुसऱ्या प्रयत्न स्ट्राईक एंडला थ्रो होतोय. मात्र या 2 धावा दोन्ही पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. नक्कीच आता मात्र नक्कीच संकट मोचन ही भूमिका हितेंद्रला पूर्ण करावी लागेल. हितेंद्रने असे बरेचसे सामने बऱ्याचशा स्पर्धा खेळल्यात की अशा परिस्थितीमधून नक्कीच त्यांनी वाट काढलेली आहे. संघाला नक्कीच तारलेला आहे आणि तोच हितेंद्र पुन्हा एकदा आशादायी ठरेल का हा देखील यक्ष प्रश्न विचारतोय तमाम क्रीडा रसिक. यस आमच्या समोर मनोज मडवी पनामा कॅप घेऊन येतोय. निश्चितच मला वाटते संन्यास घेतल्यानंतर अंपायरिंग करतील की काय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न आपला मेलबी सापडतोय आणि हा फलंदाज जो महत्वाचा फलंदाज होता कॅप्टन हितेंद्र हा पायची चिरुपेने बाद होतोय. खेळताना नितीन पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला खेळून काढत होतोय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक एकदा चेंडू उचलून फेकी करतात. मात्र त्याच्या अगोदर वेल दोन्ही फलंदाजाकडे होत्या 1 धाव पूर्ण करण्याचा. 1 धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 या धावसंख्या. या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या. संदीप पत्री या षटकामध्ये धावा येत नाहीये. नक्कीच मला वाटलं होतं प्रमोद किंवा जुगल याला थोडीशी बढती जाईल या षटकामध्ये कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 महत्वाचे फलंदाज संघामध्ये होते. मात्र मोहन निर्णय घेतोय. पाहसा मोहनचा हा निर्णय योग्य ठरतोय का. पुन्हा गोलंदाज नितीन हॉफले घेऊन लॉकटे ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा झेल टिपला जातोय. अशा प्रकारे फलंदाज निखिल हा सुद्धा बाद होतोय झेलची चिरुपेने.
ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला, हवीच्या विरोधी खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतो जास्त उंची गाठली होती या चेंडूने आणि त्याच कारणास्तव संधी निर्माण झाली तिथे. मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला लॉंग ऑन मध्ये येऊन तो झेल टिपला जातोय आणि अप्रतिम कौशल्य सादर करताना एक चांगलं क्षेत्ररक्षण सादर करतोय आणि फलंदाज निखिलच्या खेळीचा अंत होतोय. भरपूर वेळा असं आपण बघितलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज बाद होताना दिसतात मोठे फटके मारताना. 2 गडीनं बाद केलेल्या या षटकामध्ये नितीन याने पुन्हा नितीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आउटसाइड एज लागतो, पुन्हा एकदा झेल होऊ शकतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. संकटामध्ये सापडतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ. हा भेडसावणारा प्रश्न जुचंद्र संघाला सतवतोय, कारण आपण पाहतोय हितेंद्र बाद झाल्यानंतर मात्र विकेटची गच्छंती या संघाला लागते. निखिल बाद होतोय, आता मात्र मोहन देखील बाद होतोय. आता मात्र जुगल आणि प्रमोदवर आशा मदार आणि सर्व जबाबदारी इथे मात्र दोघांवर. लास्ट बॉल टू गो इज ऑन हॅट्रिक. ड्राईव्ह केला जातो चेंडूला मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या डीप मधून येतोय आणि चेंडू उचलतो. एक धाव मात्र पूर्ण. जुगल आपलं खातं ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. अप्रतिम षटक हाताळतोय गोलंदाज नितीन. या सामन्यामध्ये आपण बघितलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलेला आहे नितीन याने. पहिला फलंदाजी अप्रतिम केली, 45 धावा केल्या आपल्या संघासाठी. आता आपण बघतोय 3 गडी बाद केल्याने फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली ती 30 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या. काय म्हणशील संदीप? वेगवेगळ्या स्टाईल मध्ये एक डॅशिंग अंदाजामध्ये येताना आपल्याला दिसतात या स्पर्धेत. नक्कीच हेमंत, या क्षणाला एवढंच म्हणेन की नक्कीच जी काही चुका झाल्या त्या चुकांना नक्कीच न आता मात्र आठवता एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं चॅलेंजेबल क्रिकेट, एक प्रेरणादायी क्रिकेट खेळावं जुगल आणि फलंदाज प्रमोदनी. कारण ज्या चुका झाल्या त्या विसरून त्या सुधारल्या कशा जाऊ शकतील किंवा एक प्रेरणादायी क्रिकेट कसं घडेल, उद्दिष्टाच्या जवळ कसं जाईल हे पाहणं योग्य प्रमोद आणि फलंदाज जुगल कडून. अतिशय चांगला फटका यावेळेला. क्षेत्ररक्षक पद्धती त्या ठिकाणी तैनात. लॉग ऑफच्या दिशेने सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहतोय की चेंडू जोपर्यंत डीप मध्ये जाईल त्यापूर्वी संधी मिळाली होती. इथे आपण पाहू शकता कशा पद्धतीने फटका खेळला गेला आणि कशा पद्धतीने तो झेल टिपला गेला आणि नक्कीच एक सुटकेचा निश्वास सोडला त्या क्षेत्ररक्षकाने. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि धावांची आवश्यकता आहे जर आपण पाहिली 47. यावेळेस प्रमोद व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आला नव्हता. विडॉनला चेंडू जातोय. कल्पेश म्हात्रे स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी जरूर खुश असेल कारण संघाचा परफॉर्मन्स चांगला होताना दिसतोय. धावसंख्या पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. बघितलं आपण पहिल्या इनिंग मध्ये बालकुम संघाने शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा कुठल्या होत्या आणि 6 षटकार लागले होते. नितीन यांनी ही फटकेबाजी केली होती. गोलंदाज अरुण आपला वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक हाताळतोय. अरुण अनुभवी खेळाडू आहे. निलेश स्ट्राईकवर. पुन्हा एकदा चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि यावेळेस एक चिकी सिंगल, रिस्की सिंगल म्हटलं जाईल, पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि
एक धाब्याने धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये तो म्हणजे बालकुम या संघावर. संदीप 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 आणि 6 जर आपण समीकरण जुळवलं तर 54 आकडा येतो. मात्र अजूनही विजयासाठी तब्बल जवळपास 45 धावांची गरज. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिस्टर स्टॉक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शतरक्षक डीप मधून त्या ठिकाणी येतोय. चेंडू उचलतोय त्याच्या अगोदर एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्यावर. 44 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. दबाव वाढलेला दिसतोय. प्रत्येक चेंडूपैकी षटकार. लिडगेज लागतोय यावेळेस मात्र फ्लाय स्लिप मध्ये चेंडू येतोय आणि कुठल्या प्रकारची धाव नाही. संधी जरूर होती या ठिकाणी धावचीची मात्र संधी मिळते. वाचतोय फलंदाज. जीवनदान मिळतोय निलेश याला. आता मात्र पराभवाचं अंतर कसं कमी केलं जाईल हा एक प्रयत्न असेल द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचा. पायावर चेंडू होता थोडासा बाहेर निघून चेंडूला खेळून काढला जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चांगला क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल. फ्रंट फुटला दिसतोय. सामन्यामध्ये पकड अतिशय मजबूत केलेला आहे. निश्चित केलेला आपली विजय निश्चित केले असं सांगायला वावगं ठरणार नाही ते म्हणजे सोनोई मरोई बालकुम या संघाने. एक षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये तब्बल जवळजवळ 43 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. बॅट्समन निलेश म्हात्रे याला पाहू शकता द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचा. बऱ्याच स्पर्धांमध्ये नक्कीच एक सुंदर ओपनिंग आपण खेळाडू कक्ष पाहू शकता. मोहन पाटील द ग्रेट मराठा कैवल्य याला आपण पाहू शकता. त्यानंतर बरेचसे खेळाडू त्या खेळाडू कक्षामध्ये आहेत. नाना मार्फत नक्कीच अप्रतिम हे छायाचित्रण केलं जातंय. विशाल याला आपण पाहू शकता. चेतन याला देखील आपण पाहू शकता. येस आपण बघतोय बोट चावतोय ना दिसतोय आपल्याला. हितेंद्र स्वतः कर्णधार बंधू जितेश याला आपण पाहू शकता. त्यानंतर पंकज गोलंदाज याला देखील आपण पाहू शकता. एक आकर्षक हेअरस्टाईल आहे पंकजची. त्यानंतर निखिल याला आपण देखील पाहू शकता. हा खेळाडू कक्ष फलंदाजी करणारा द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचा. शेवटचा षटक धावफलकावर धावा आहेत त्या 34. भूषण गोलंदाजी मार्कवर. पुलचा फटका मात्र मिस टाइम आहे. पॉवरफुल फटका नव्हता. मिडॉनला पडतोय. खेळाचा होता मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. 35 42 धावाची आवश्यकता आता विजयासाठी 5 चेंडूंमध्ये. आपण हेमंत जर पाहिलं तर या संघामध्ये जवळपास 3 ते 4 खेळाडू 40+ आहेत. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस बघितलं अतिशय सुरेख डिलिव्हरी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू जरूर येतोय मात्र एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. आता मात्र फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचं ध्येय असावं या दोन्ही फलंदाजाचं. 36 धावा धावफलकावर. पुन्हा गोलंदाज ड्राईव्ह मात्र बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय भूषण. धावसंख्या स्थिर. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. आता म्हणू शकतो आपण काही औपचारिकता ही 3 चेंडू पूर्ण करण्याची. 3 संधी असतील निलेशकडे मोठ्या फटक्या खेळण्याची. फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतो आता जुचंद्र संघ. मिडॉनच्या दिशेने खेळून काढला जातो. चेंडू येतोय डीप मधून शतरक्षक डीप मिडॉनला. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. आणखी 40 धावा. मोठा पराजय होईल. ज्या प्रकारची फलंदाजी सुरुवात झाली होती 2 षटकामध्ये हितेंद्र हा बाद झाल्यानंतर थोडीशी पिछेहाट झालेली आहे. हुक केलाय चेंडूला. चेंडू जातोय डीप स्कोअर लेगच्या दिशेने. सीमारेषा बाहेर जाईल की काय. यस बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. अंतिम चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू टाकतोय भूषण. पुन्हा एकदा चांगला फटकाय. स्विंग केला चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. मात्र या ठिकाणी चेंडू सीमारेषा बाहेर जातोय आणि या रणजित चषक 2019 मधून बाहेर जातोय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. चांगला प्रयत्न जरूर होता. हार्डलक मोहन, हार्डलक हितेंद्र, हार्डलक बंधू कैवल्य, हार्डलक ऑल टीम द ग्रेट मराठा जुचंद्र. कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश म्हात्रे. कॉंग्रॅच्युलेशन नितीन. कॉंग्रॅच्युलेशन बालकुम. दोन्ही संघांना विनंती असेल हस्तांदोलन करूनच या सामन्याचा निरोप करायचा आहे. कारण ही स्पर्धा मैत्रीपूर्ण भावनेतून एक जनजागृती करणारी स्पर्धा आहे. 5वं पर्व आहे. स्त्रीभ्रूण हत्या टाळा, सेव्ह द गर्ल्स हा संदेश या स्पर्धेतून दिला जातोय. आणि सामनावीर नो डाऊट पुन्हा एकदा
नितीन याचं नामांकन होत आहे सामनावीर या पुरस्कारासाठी. मी विनंती करतोय मनोज मडवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही ही